आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अवेअरनेस ॲड म्हणजे काय. तर अवेअरनेस ॲड ही चालवलं जाते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर त्याचं डेफिनेशन काय आणि अवेअरनेस ॲड कशी रन करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर अवेअरनेस ॲड म्हणजे लोकांना तुमचा ब्रँड, दुकान, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस पहिल्यांदा ओळख करून देण्यासाठी चालवलेली ॲड. याचा मेन उद्देश लगेच सेल घेणे नसतो, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं नाव पोहोचणे असतो. मेटाच्या मते अवेअरनेस ऑब्जेक्टिव्ह ब्रँड अवेअरनेस वाढवण्यासाठी, लोकांच्या परसेप्शन बदलण्यासाठी आणि ऑडियन्समध्ये जास्तीत जास्त लोकांना ॲड दाखवण्यासाठी वापरतात. जसं एक्झाम्पलसाठी सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. अवेअरनेस ॲड म्हणजे लोकांना सांगणे की आमचा बिझनेस ही सर्व्हिस आमच्याकडे आहे. समजा तुम्ही जर नवीन कपड्याचं दुकान सुरू केलं तर तुम्ही अशा प्रकारे अवेअरनेस ॲड बनवू शकता. आता आपल्या शहरात नवीन कपड्याचं दुकान सुरू झालेले आहेत. लेडीज, जेंट्स आणि किड्स वेअर उपलब्ध. यामध्ये लगेच आत्ताच खरेदी करा हा प्रेशर नसतो, आधी लोकांना माहिती दिली जाते. एक्झाम्पलसाठी मी सांगतो अवेअरनेस ॲड म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. म्हणजे आपण जेव्हा मेन सपोज तुम्ही काही नवीन सुरू केलं काहीतरी, त्याची ॲडव्हर्टिजमेंट जर तुम्ही सुरू केली तर जास्तीत जास्त कमी पैशामध्ये जर जास्तीत जास्त लोकांसाठी तुम्हाला पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी अवेअरनेस ॲड ही खूप महत्त्वाची असते. अवेअरनेस म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. एक्झाम्पलसाठी तुम्ही पोस्टर बघता, ठीक आहे ना. जसं तुम्ही जर कुठे बघता तर भिंतीवर पोस्टर लावलेले असतात किंवा मोठे मोठे बिल बोर्ड्स असतात. ते बोर्ड्सवर इन्फॉर्मेशन असते की हा बिझनेस आहे याच्यामध्ये अशा अशा प्रकारे. तर त्या पण तो पण एक अवेअरनेसचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय असणार, त्याच्यामध्ये फक्त जास्तीत जास्त लोकांना ते पोस्टर दिसते किंवा तो जे इमेज असते ती दिसते, ठीक आहे. तर तशाच प्रकारे आपण अवेअरनेस ॲड चालवतो. अवेअरनेस ॲड म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आता अवेअरनेस ॲड आपल्याला कधी चालवायची ते मी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही नवीन दुकान सुरू केलं असेल, जर तुमचे नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं असेल, लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल माहिती नसेल, नवीन एरियामध्ये तुम्ही बिझनेस प्रमोट करायचा असेल, सेल ॲड चालवण्याआधी लोकांना ब्रँड ओळख करून द्यायची असेल, इंस्टाग्राम, फेसबुकवर ब्रँड व्हिजिबिलिटी वाढवायची असेल, ठीक आहे. अवेअरनेस ॲडमध्ये काय काय सांगायचं असतं, तर आपण कोण आहात, काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता, कोणासाठी आहे, लोकेशन काय आहे, कॉन्टॅक्ट कसा करायचा, जर आपली ऑफर असली तर ऑफर आपण एक्सप्लेन करू शकतो, ठीक आहे. अवेअरनेस ॲडमध्ये एक्सपेक्टेशन काय ठेवायची, म्हणजे अवेअरनेस ॲड जर आपण रन केली तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो. तर अवेअरनेस ॲडमधून आपल्याला डायरेक्टली सेल किंवा लीड येतील असंच नाही, काहीतरी येऊ शकतं. पण याचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे असतं, याचं मेन जे रिझन असतं की आपल्याला अवेअरनेस ॲड रन करायची, ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं, ठीक आहे. तर यातून काय मिळतं, लोक तुमचा ब्रँड पाहतात, तुमचं नाव लक्षात राहते. कारण की जर तुमची परत परत ॲड त्यांना दिसते तर त्यांना समजतं. सपोज एक्झाम्पलसाठी कोणतं एक शहर आहे, एका शहरमध्ये एका कपड्याचे दुकान सपोज 10 आहे, ठीक आहे. 10 कपड्याचे दुकान आहे आणि जर त्यांना तुमची अवेअरनेस ॲड 3-4 वेळेस जर पाहिली आणि जर त्यांना कपडे घ्यायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये तुमचं बिझनेसचं जे नाव असेल ते येणारच. कारण की तुम्हाला ते सोशल मीडियावर बघताय, इंस्टाग्रामवर बघताय, व्हॉट्सअपवर बघताय, फेसबुकवर बघताय. तर जर त्यांना कपडे घ्यायचे असेल आज नाही तर 2 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर जर त्यांना घ्यायचे असेल तर तुमच्या दुकानाचं नाव त्यांच्या ध्यानात येणार. त्याच्यामुळं अवेअरनेस ॲड ही चांगली असते. असं नाही की पूर्ण पैसे तुम्हाला अवेअरनेस ॲडवर स्पेंड करायचे असतात, ते पण आपण शिकणार आहोत नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये. पण अवेअरनेस ॲड ही तुम्हाला रन करणं गरजेचे असतं जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर, ठीक आहे. लोक पेज प्रोफाईल व्हिजिट करता याने तुमचे जे इंस्टाग्राम फॉलोअर्स असतात किंवा फेसबुक पेजचे जे फॉलोअर्स असतात ते पण वाढतात. त्याच्यानंतर जी तुम्ही नंतरची ॲड रन करणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येतो अवेअरनेस ॲडने, ठीक आहे. अवेअरनेस ॲडचे सिंपल ॲड टेस्ट असे असू शकते. आपल्या शहरात आता क्वालिटी कपडे, लेटेस्ट डिझाईन आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये उपलब्ध. फॅमिली शॉपिंगसाठी एकदा नक्कीच भेट द्या. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, अशा प्रकारे आपल्याला जी एक अवेअरनेस ॲड असते ती आपण लावू शकतो. आता हे तुम्ही व्हिडिओ बनवून लावू शकता, पोस्ट बनवून लावू शकता, काही पण करून तुम्ही ही लावू शकता. अवेअरनेस ॲड म्हणजे आपली पहिली ओळख, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत, जसं मी पहिले पण तुम्हाला सांगितले. आता अवेअरनेस ॲड काय असते, कशा प्रकारे वर्क करते हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण शिकणार आहोत की अवेअरनेस ॲड प्रॅक्टिकली लावायची कशी. सगळ्यात आधी आपण अवेअरनेस ॲड लावण्यासाठी येणार फेसबुकवरून मेटा ॲड्सवर. जसं फेसबुकवर तुम्ही आला, ॲड्स मॅनेजरवर तुम्ही क्लिक करा, तुम्ही डायरेक्टली ॲड्स मॅनेजरवर पोहोचणार. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रिएटवर क्लिक करायचं आहे. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी इतके सारे ऑब्जेक्ट येतात. तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व ऑब्जेक्ट शिकणार आहोत. तर आपल्याला काय रन करायचं आहे, आपल्याला रन करायचं आहे अवेअरनेस ॲड. अवेअरनेस ॲडवर आपण क्लिक केलं, अवेअरनेस ॲडवर क्लिक केल्यानंतर आपण कंटिन्यू केलं. कंटिन्यू केल्यानंतर न्यू अवेअरनेस कॅम्पेन, ठीक आहे. आता हे कॅम्पेनचं नाव आहे, याला तुम्ही कॅम्पेनचं नाव तुम्ही कधी पण एडिट करू शकता, जे तुमच्या लक्षात राहील अशा प्रकारे तुम्हाला नाव द्यायचं असतं. तर जर तुम्हाला अवेअरनेस ठेवायचं तर अवेअरनेस टाका. एक्झाम्पलसाठी न्यू अवेअरनेस ड्रीम ग्रोथ मी टाकतो. तशा प्रकारे जे तुमच्या लक्षात राहील ते तुम्ही इथे नाव टाकू शकता. या नावाने काहीही फरक पडत नाही तुमच्या ॲडच्या परफॉर्मन्समध्ये, हे तुम्ही काही पण ठेवू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये कॅम्पेन डिटेल्स असतात. याच्यामध्ये तुम्ही कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह जसं आपण वरून सिलेक्ट केलं अवेअरनेस, तर अवेअरनेस इथे राहू द्या. त्याच्यानंतर इथं ऑप्शन असतं ॲडव्हान्टेज कॅम्पेन बजेट.
आता हे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणार, कारण की आता जर तुम्हाला एक्सप्लेन केले तर तुमच्या डोक्याच्या वरून जाणार. सगळ्यात पहिले आपण बेसिक सर्व गोष्टी शिकणार आहोत. त्याच्यानंतर ज्या हे गोष्टी असतात मेन काय असतं, याचं काम कसं असतं ते आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे. तर सिम्पली याला तुम्ही ऑन ऑफ सध्यामध्ये राहू दिलं तर काही फरक पडत नाही. मी तुम्हाला रिकमेंड करेल की याला चालू करा तुम्ही. चालू केल्यानंतर तुमचं डेलीचं जे बजेट असणार ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. एक्झाम्पलसाठी आता इथे 200 तर मी 200 रुपयापासून सुरुवात करतो. तर आपण इथे 200 रुपयेच घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाली येऊयात. खाली आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे. हे जे बाकीचे ऑप्शन्स असणार ते सर्व ऑप्शन आपण पुढे शिकणार आहोत. तुम्हाला जर प्रॉपर पहिली एक अवेअरनेस ॲड रन करायची त्यासाठी काय काय गरजेचं आहे ते मी सांगतोय. सिम्पली आपण पहिले नाव दिलं, अवेअरनेस चूज केली, त्याच्यानंतर आपण बजेट सेट केलं आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर आपण आलो आहे दुसऱ्या लेवलवर. इथे तुम्ही बघू शकता आपण पहिले ह्या लेवलवर होतो, आता ह्या लेवलवर आलो. 3 लेवलमध्ये आपली मेटा ॲड्स असते. एक कॅम्पेन लेवल, ॲडसेट लेवल आणि ॲड लेवल. ठीक आहे. तर आपण कॅम्पेनहून ॲडसेटवर आलो. आता ॲडसेटमध्ये आपल्याला जे बेसिकली कोणाला ॲड दाखवायची ते सेट करावं लागतं. तर ते तुम्ही ॲडसेटचं नाव पण देऊ शकता. सध्या मी नाही एडिट करत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून तुमचं नाव एडिट करू शकता अवेअरनेसचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आलं आपल्या समोर, परफॉर्मन्स गोल, की आपला गोल काय बेसिकली अवेअरनेसमध्ये. तुम्हाला जास्तीत जास्त रीच पाहिजे, तुम्हाला जास्तीत जास्त इम्प्रेशन पाहिजे, रिकॉल लिफ्ट पाहिजे, की तुम्हाला व्हिडिओचे व्ह्यूज जास्तीत जास्त पाहिजे. ठीक आहे. की 2 सेकंदचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यूज मॅक्सिमाइज व्हिडिओचे प्लेस पाहिजे. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की रीच तुम्ही इथे ठेवा. रीच म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला फेसबुक पेज सिलेक्ट करायचं. जे फेसबुक पेज तुम्ही बनवलेलं असेल ते फेसबुक पेज इथे तुमचं ऑलरेडी आलेलं असेल. जर आलेलं नाही आहे तर इथून तुम्ही चूज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी कंट्रोलचं ऑप्शन असतं. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एक्झाम्पलसाठी फ्रिक्वेन्सी म्हणजे की एक ॲड आपली एका पर्सनला किती वेळेस दिसली पाहिजे. जसं याच्यामध्ये आहे की 2 टाइम्स एव्हरी 7 डेज, म्हणजे 2दा दिसणार 7 दिवसामध्ये. ठीक आहे. जर तुम्ही याला वाढवू कमी करू शकता. जसं मला पाहिजे की यार 5 वेळेस बघायला पाहिजे 7 दिवसामधून, अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. तर ते लिहिलेले पण आहे, ॲज अ मॅक्सिमम विल एम टू स्टे अंडर 5 इम्प्रेशन एव्हरी 7 डेज. म्हणजे 5 वेळेस दिसू शकतं एका पर्सनला 7 दिवसामध्ये आपली ही जी ॲड असते ती. हे खूप जादा झालं, आपण याला कमी करूयात, 3 ठेवूयात, 3 परफेक्ट असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण खाली येऊयात. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन असणार बजेटचा, आपण वर्ड सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. इथे आहे शेड्यूलचं ऑप्शन. तुम्हाला ही ॲड आत्ताच सुरू करायची की उद्या सुरू करायची की आज दुपारून सुरू करायची, रात्री सुरू करायची. जसं एक्झाम्पलसाठी असं असतं ना की तुम्ही आता एक्झाम्पलसाठी आपली रविवारी सेल असणार आहे, मेगा सेल असणार आहे आपल्या दुकानावर. आपण व्हिडिओज वगैरे बनवून ठेवले, पण मेगा सेल आपली 2 दिवसानंतर आहे आणि त्या दिवशी आपल्याला टाईम नाही राहणार ॲड रन करण्यासाठी. तर तुम्ही आतापासूनच ते ॲडला शेड्यूल करू शकता. एक्झाम्पलसाठी आता सपोज आज जुलै 7 आहे. ठीक आहे. मला ही ॲड रन करायची आहे एक्झाम्पलसाठी जुलै 9ला. तर मी ते 9 जुलै सिलेक्ट करणार आणि सपोज मला सुरू करायची आहे 12 वाजता. ठीक आहे. तर मी इथे करणार 12:00 आणि ते करणार आपण AM. ठीक आहे. AM राईट. तर आता ही जी ॲड ही आपली डायरेक्टली जुलै 9ला सुरू होणार, ती पण कधी 12 वाजता. ठीक आहे. तर आपण सध्या मी आताचीच डेट सिलेक्ट करतोय कारण की मी तुम्हाला दाखवतोय. जर तुम्हाला शेड्यूल करायचं असेल तर तुम्ही शेड्यूल करू शकता. जर तुम्हाला एंड डेट सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही एंड डेट पण इथे सिलेक्ट करू शकता. एंड डेट म्हणजे काय असतं, सपोज तुमचा 2 दिवसासाठी सेल तुमची राहणार आहे, त्याच्यानंतर तुमची ॲड ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. तर तुम्ही इथून सेंड एंड डेट करून एंड डेट पण इथून तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तर मी सध्याचा आता आपला जो टाईम चालू आहे त्या टाईमाच्या हिशोबाने करतो याला. तर सपोज मी याला 2 वाजता रन करतो. ठीक आहे. डन. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर इथे तुमच्याकडे ऑप्शन असतं लोकेशन. तुम्हाला तुमची ॲड कोणाला दाखवायची. ठीक आहे. आता लोकेशन म्हणजे इंडियामध्ये तुम्हाला दाखवायची की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दाखवायची. ठीक आहे. महाराष्ट्र जर तुम्ही इथे सर्च केलं तर इथे महाराष्ट्र आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही खूप स्पेसिफिक बी करू शकता. जसं तुम्हाला एक्झाम्पलसाठी फक्त पुणेमध्ये दाखवायची तर तुम्ही ते पुणे सर्च करा. फक्त पुणेमध्ये पण तुम्ही दाखवू शकता. जर तुम्हाला पुणेच्या आसपासच्या फक्त 5 किलोमीटरमध्ये दाखवायचं तर तुम्ही हे पण करू शकता. ठीक आहे. किती किलोमीटरमध्ये तुम्हाला दाखवायची. जर तुम्हाला स्पेसिफिक काही पिनकोडवरच ॲड दाखवायची आहे, जसं एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला सपोज 431010 संभाजीनगरचा हा जो पिनकोड याच्यामध्ये तुम्हाला जर दाखवायचे असेल तर याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 001 जर तुम्हाला हे पण करायचं असेल तर याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. तुम्हाला बेसिकली ज्या पिनकोडवर ॲड रन करायची ते पिनकोड पण तुम्ही इथून पॅक करू शकता, टार्गेट करू शकता किंवा लोकेशन तुम्ही इथून टार्गेट करू शकता. आता असं पण असू शकतं ना की एक्झाम्पलसाठी मला एक मिनटं मी याच्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करतो, तुम्हाला दाखवतो.
एक्झाम्पलसाठी मला पूर्ण महाराष्ट्रात ॲड रन करायची आहे, फक्त मुंबई सोडून. तर असं पण तुम्ही करू शकता. इथून इन्क्लूडच्या जागी एक्सक्लूड करा आणि इथून टाका, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲड दिसणार पण मुंबईमध्ये नाही दिसणार. तर अशा प्रकारे पण तुम्ही इथून इन्क्लूड एक्सक्लूड करू शकता आणि आपली जी लोकेशन असते ती टार्गेट करू शकता. आता सपोज तुम्ही तुमचं शॉप कुठे आहे त्याच्यावर डिपेंड करतं, त्याची टार्गेटिंग तुम्ही इथे करू शकता. सिम्पली एक तर सिटीचं नाव टाका, जर सिटी नसेल तर सिम्पली डायरेक्टली तुम्ही पिनकोड टाकू शकता आणि त्याच्यानंतर त्या हिशोबाने त्या पिनकोडमध्ये आपली जी ॲड असणार आहे ती रन होणार. ठीक आहे. याच्यामध्ये एक ऑप्शन असतं रीच मोर पीपल लाईकली टू रिस्पॉन्ड युअर ॲड्स. तर याला टिक राहू द्या. याच्यामध्ये मेटा आपल्या हिशोबाने जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता जे रिस्पॉन्स करणार. याला तुम्ही ऑफ पण करू शकता तुमच्या हिशोबाने. ठीक. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिनिमम एज वगैरे तुम्ही टार्गेट करू शकता, तर ते मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी काय करायचं मला, ते स्विच टू ओरिजिनल ऑडियन्सवर क्लिक करायचं आहे. हे खाली जे लास्टचं ऑप्शन आहे फर्दर लिमिट, याच्यावर क्लिक करा, कंटिन्यू करा. त्याच्यानंतर आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन टार्गेटिंगसाठी येणार. आता याच्यामध्ये जसं आपल्याकडे ऑप्शन आलेले, तुम्हाला एज किती दाखवायची. तुम्हाला सपोज तुमचं आता शूजचं जर दुकान असेल, तुम्हाला समजा तुम्ही बूट विकता, चप्पल विकता, तर त्याच्यासाठी तुमचे जे टार्गेट ऑडियन्स असते ती सपोज स्टुडंट्स आहे, तर तुम्ही 18 ते किती वर्षापर्यंत टार्गेट करू शकता, 30पर्यंत टार्गेट करू शकता. जर तुम्ही असं काही सामान विकता ज्याचे जास्त जे ओल्ड पीपल आहे, म्हणजे जे थोडे ओल्ड एजवाले लोक आहे त्यांना तुम्ही टार्गेट करता, तर तुम्ही सिम्पली इथून जी एज सिलेक्ट करू शकता की 32 ते 47. तशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथून टार्गेट सिलेक्ट करू शकता. तर सध्या मी 18 करतोय, 18 to 45 मी ते करतोय. ठीक आहे. तर तुमच्या हिशोबाने तुमच्या बिझनेसमध्ये कोण इंटरेस्टेड असणार त्या हिशोबाने तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडरचं इथं ऑप्शन आलेलं आहे. जेंडरमध्ये पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला फक्त मेल दाखवायचं आहे, वुमन दाखवायचं आहे की फिमेल दाखवायचं आहे, ते पण इथून तुम्ही चूज करू शकता. त्याच्यानंतर डिटेल टार्गेटिंगचं पण इथे ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे. डिटेल टार्गेटिंगमध्ये तुम्ही जर इथे एडिट करणार, तर इथून डिटेलमध्ये टार्गेटिंगमध्ये तुम्ही इंटरेस्ट, बिहेवियर्स टाकू शकता, डेमोग्राफिक्स टाकू शकता. एक्झाम्पलसाठी आता कपड्याचं दुकानचं आपण एक्झाम्पल घेऊया स्टार्टिंगमध्ये. तर तुम्ही ड्रेस इथे सर्च केलं, ते बघा ड्रेसेस आलं, वुमन क्लोथिंग्स, म्हणजे हे जे इंटरेस्टेड असतात त्या लोकांना तुमची ॲड दिसणार. पार्टी ड्रेस असणार, टी शर्ट असणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते टाकू शकता. जर तुमचं एक्झाम्पलसाठी फूटवेअर आहे, तुम्ही इथे फूट सिलेक्ट करा, इथे ऑप्शन येणार फूटवेअर. आता जर तुम्ही एक्झाम्पलसाठी एक जर इथे क्लिक केलं ना, तर ही स्वतः तुम्हाला सजेशन पण देणार. हे बघा शूज, त्याच्यानंतर परत तुम्ही आले की परत इथं बूट है ना. अशा प्रकारे हे तुम्हाला जे सजेशन देणार आणि या सजेशनमधून तुम्ही टार्गेटिंग करू शकता. ही जर तुम्ही टार्गेटिंग नाही पण केली ना, तर मेटा आता 2026मध्ये एआयच्या मदतीने खूप जादा स्ट्रॉंग झालेले आहे. तुमच्या फक्त ॲड व्हिडिओ आणि ॲड इमेजनुसारच त्याला कळून जातं की तुमच्या ॲडमध्ये काय आहे आणि त्याच्या हिशोबाने पण तो ॲड दाखवतो मेटा. तर तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी चालते. ठीक आहे. आपण करूया नेक्स्ट गेल्यानंतर आपल्याला करायचं आहे प्लेसमेंटला एडिट. इथे जे ॲडव्हान्टेज आणि प्लेसमेंट आहे त्याला तुम्ही एडिट करा आणि इथे मॅन्युअल प्लेसमेंटवर क्लिक करा. त्याच्यानंतर याचा अर्थ आहे म्हणजे आपल्याला ॲड कुठे कुठे दाखवायची आहे. फेसबुकवर दाखवायची आहे, इंस्टाग्रामवर दाखवायची आहे की थ्रेड्सवर दाखवायची, व्हॉट्सअपवर दाखवायची, कुठं कुठं तुम्हाला तुमची ॲड दाखवायची आहे ते तुम्ही इथून चूज करू शकता. आता हे जे ऑडियन्स नेटवर्क असतं याला तुम्ही काढून टाका. ऑडियन्स नेटवर्क म्हणजे काय, जे दुसरे ॲप असतात, मेटाचे ॲप सोडून दुसरे ॲप्स असतात. जसं एक्झाम्पलसाठी तुम्ही कोणता गेम खेळता त्याच्यामध्ये ॲड येतात किंवा दुसरे ॲप्लिकेशन असतं त्याच्यामध्ये पण ॲड येते. तर त्या ॲपवर तुम्हाला ॲड दाखवायची की नाही, तर मी रिकमेंड नाही करणार की तिथे तुम्ही ॲड दाखवा. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ठेवू शकता. थ्रेड्स पण काढून टाका. जर तुमच्या बिझनेससाठी इम्पॉर्टंट असेल तर थ्रेड्स तुम्ही ठेवू शकता, नाहीतर तुम्ही थ्रेड्स पण काढून टाका. आता काय आलं आपल्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी ऑप्शन असतं की तुम्हाला फेसबुक फीडवर दाखवायचं आहे, फेसबुक प्रोफाईल फीडवर दाखवायचं आहे, इंस्टाग्राम फीड, प्रोफाईल फीड. ठीक आहे. तर इथे तुम्हाला बाजूला दिसतं पण की कशी दिसणार तुमची ॲड. तर फेसबुक फीडवर मला राहू द्यायची, फेसबुक प्रोफाईल फीडवर मला नाही राहू द्यायची. प्रोफाईल फीड म्हणजे असं असतं की सपोज मी माझ्या मित्राची प्रोफाईल ओपन केली, त्याची प्रोफाईल मी खाली बघतोय, त्याच्यामध्ये एक ॲड असणार, ती ॲड मला नाही ठेवायची. इंस्टाग्राम फीडवर मला ठेवायची, इंस्टाग्राम प्रोफाईल फीडवर पण मला नाही ठेवायची. इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या मार्केट प्लेसवर पण मला नाही ठेवायची. त्याच्यानंतर एक्सप्लोर असतं ना, जसं आपण सर्चमध्ये क्लिक करतो तिथे एक्सप्लोर असतं, तर एक्सप्लोरवर पण मला नाही ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इंस्टाग्राम स्टोरीजवर मला ठेवायची आहे, फेसबुक स्टोरी ठेवायची आहे, इंस्टाग्राम रील, फेसबुक रील, व्हॉट्सअप स्टेटस. ठीक आहे. इनस्ट्रीम म्हणजे काय असतं, जसं सपोज एखादा तुम्ही फेसबुकवर मूवीज बघताय किंवा मोठा व्हिडिओ बघताय, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड येते, तर ती ॲड तुम्हाला तुमची दाखवायची का त्याच्यामध्ये, तर मला नाही दाखवायची. त्याच्यामुळे मी इथे अनटिक करणार. सर्च रिझल्टमध्ये पण मी अनटिक करणार. आता हे तुमच्या बिझनेसवर आणि तुमच्यावर डिपेंड असते की तुम्हाला कुठे ॲड दाखवायची आहे, तर तुम्ही इथून चूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत
नेक्स्ट केल्यानंतर आपण आलो लास्ट स्टेपला. आता आपल्या 2 स्टेप ऑलरेडी झालेल्या आहेत, इथे तुम्ही बघू शकता. पहिली कॅम्पेन स्टेप आपली झालेली आहे, त्याच्यानंतर ॲडची आपली स्टेप झालेली. आता आपली थर्ड आणि लास्ट स्टेप असते ती म्हणजे ॲड. ठीक आहे. आता ॲड स्टेपमध्ये काय असणार, याच्यामध्ये सेम तुम्ही ॲडला पण नाव देऊ शकता. आता हे नाव देण्यासाठी का मागतोय, कारण की आपण याच्यामध्ये मल्टिपल, एका कॅम्पेनमध्ये मल्टिपल ॲड सेट, मल्टिपल ॲड आपण बनवू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला नाही सांगणार आहे, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिम्पली ज्या गोष्टी असतात ॲज अ न्यू पर्सन तुम्ही काय करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर इथे न्यू अवेअरनेस ॲड आहे, तुम्ही ऑलरेडी याला राहू देतो. तुमचं फेसबुक पेज येईल, इंस्टाग्राम प्रोफाईल येईल आणि व्हॉट्सअप जर तुम्ही कनेक्ट केलेलं असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर तुम्ही कनेक्ट करू शकता. ठीक आहे, तर ऑलरेडी येईल इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण खाली जाऊयात. खाली गेल्यानंतर आपल्याला इथे करायचं सेटअप क्रिएटिव्ह. सेटअप क्रिएटिव्ह म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं, व्हिडिओ, फोटो, बॅनर काय तुमच्याकडे असेल ते क्रिएटिव्ह तुम्हाला इथून अपलोड करावे लागणार. सेटअप क्रिएटिव्हवर क्लिक करूया, इमेज ॲडवर क्लिक करूयात आणि याच्यानंतर तुम्हाला इथून जे एक फोटो किंवा व्हिडिओ ज्याच्यावर तुम्हाला ॲड रन करायची ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर आता माझ्याकडे एक्झाम्पलसाठी हा एक की मेटा ॲडची सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करतो, तर त्याचा माझ्याकडे एक बॅनर आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रायमरी टेक्स्ट ॲड करायचं आहे. प्रायमरी टेक्स्ट म्हणजे जे आपल्या व्हिडिओच्या खाली दिसणार किंवा पोस्टच्या खाली दिसणार त्याला प्रायमरी टेक्स्ट म्हणतात. जसं इन्स्टामध्ये आपण पोस्ट अपलोड करताना कॅप्शन टाकतो, तसं आपल्याला प्रायमरी टेक्स्ट इथे आपल्याला टाकावं लागतात. आणि आपण 5 प्रायमरी टेक्स्ट टाकू शकतो वेगवेगळे, जे वेगवेगळ्या लोकांना दिसणार. तर तुम्ही एक पण टाकलं तरी चालते, नाही टाकलं तर ते ब्लँक दिसणार. तुमच्या हिशोबाने टाका, जर टाकलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. ठीक आहे, तर मी इथे एक्झाम्पलसाठी टाकतो, तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला त्याला आणखी चांगलं करून टाकावं लागणार. तर माझा जो बिझनेस आहे एक्झाम्पलसाठी तो ॲड रन करण्याचा आहे, तर मी ते टाकतो मेसेज मी टू रन ॲड्स फॉर युअर बिझनेस. ठीक आहे, डन करूयात आपण. ॲड डेस्टिनेशन इथे तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अवेअरनेस ॲडमध्ये डेस्टिनेशन पाहिजे की तुम्हाला काय ह्या लिंकवर क्लिक करायला पाहिजे की नाही, तर अवेअरनेस ॲडमध्ये मी तुम्हाला रिकमेंड नाही करत की तुम्ही डेस्टिनेशन ऑन करा. तुम्ही सिम्पली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲड रन करताय, तर त्याला तेच राहू द्या. इमेज जनरेशनमध्ये AIच्या हिशोबाने इमेज जनरेट करून देईल, तर मी याला सध्या कॅन्सल करणार, मी याला नाही वापरणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली ॲड लोकांना कशी दिसतात. अशा प्रकारे इथे दिसणार आहे. फेसबुक फीडवर दिसणार आहे, ही इंस्टाग्राम फीडवर दिसणार आहे, त्याच्यानंतर ही अशी इंस्टाग्राम स्टोरीवर दिसणार, अशी फेसबुक स्टोरीवर दिसणार, व्हॉट्सअप स्टेटसवर अशा प्रकारे दिसणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपली जी ॲड आहे ही अशी दिसणार आपल्याला. म्युझिक जर तुम्ही फोटो टाकताय फक्त, तर तुम्हाला म्युझिक ऑटोमॅटिकली मेटाच्या हिशोबाने ॲड करायचं की नाही करायचं ते तुम्ही इथून ऑन ऑफ करू शकता तुमच्या हिशोबाने. तर बेसिकली अशा एवढ्या स्टेप्स असतात. ह्या स्टेप्समध्ये तुम्ही आपली एक अवेअरनेस ॲड क्रिएट केलेली आहे. तुम्ही सिम्पली इथून पब्लिश करा आणि पब्लिश केल्यानंतर तुमची जी ॲड आहे ती रन व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर हिला मी सध्या पब्लिश करतो. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी 50 रुपये सध्यासाठी ॲड केलेले आहे, तर ह्याच 50 रुपयामध्ये आपण बघूयात की आपल्याला किती रीच येणार आहे. आता जास्तीत जास्त रीच कशी येणार, जर तुमचा ॲड, फोटो, व्हिडिओ जर चांगला असला तर सपोज मेटा आधी 10 जणांना दाखवणार किंवा 100 जणांना दाखवणार. 100मधून जर जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये बघता इंटरेस्टेड आहात तर ते कमी कॉस्टमध्ये जास्त लोकांना दाखवणार. जर तुमच्या ॲडमध्ये जर एवढी क्वालिटी नाही आहे तर तुमच्याकडून जास्त पैसे घेणार, कमी लोकांपर्यंत पोहोचणार. त्याच्यामुळे ॲड व्हिडिओ किंवा ॲड इमेज जे असते, ॲड क्रिएटिव्ह ज्याला आपण म्हणतो, ते तुमचं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तशा प्रकारे आपण पहिल्या कॅम्पेन आपलं जे पब्लिश केलेलं आहे अवेअरनेस ॲड, याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळाल्या असेल, काही गोष्टी नाही कळाल्या असेल, तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक गोष्ट परत क्लिअर करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. अशा प्रकारे तुम्ही एक आपली अवेअरनेस ॲड पब्लिश करू शकता. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.